राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे आणि या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांना थेट इशारा दिला। खरातचा भांडाफोड आम्हीच केला असून त्याला कोण कोण भेटलं याचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे आहेत असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला। खरात यांचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे। आम्ही इंटेलिजन्सच्या आधारावर आम्हीच त्याचा भांडाफोड केलेला आहे। हवेत बोलणं याला काही अर्थ नाही। विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्याचे मी पुरावे देऊ शकतो। माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे। विरोधक काय आणि सत्ताधारी काय असेल हिम्मत तर दाखवा। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली। एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। याच अशोक खरातचे अनेक कारनामे आता उघड होत आहेत आणि त्यावरून गंभीर आरोपही केले जात आहेत। भोंदू खरात सोबत अनेक बड्या राजकारण्यांचे फोटो व्हायरल होत असून त्यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। सत्ताधारीच अशा बुवाबाजीला खतपाणी घालत असतील तर त्या दरबारात जाणाऱ्या मंत्र्यांनाही सहारोपी केलं पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे। जर या महाराष्ट्रामध्ये अशी भोंदूगिरी बुवाबाजी फोफावत असेल आणि त्यात आमचे सत्ताधारी सहभागी होत असतील तर तिथे त्या भोंदूबाबाच्या दरबारात जाणाऱ्या सर्व राजकारण्यांना, खास करून मंत्र्यांना, जे सत्ताधारी आहेत ते मंत्री, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे। खराताबरोबर आता अनेकांची वरात निघणार आहे। खूप लोक त्यामध्ये आहेत। आता जे काही समोर येते आहे, मी तर म्हणेल की कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा। हे सगळे धंदे मला वाटतं की कधी कधी सरकार पुरस्कृत आहेत का, आणि सरकारचे एवढे मंत्री त्यामध्ये अडकले असताना सरकारकडून कुठलीच कारवाई दखल घेतली जात नाही। विरोधकांच्या आरोपांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय। खरात प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। स्वतः डीजींना मी सांगितलेलं आहे की त्यांनी याचं मॉनिटरिंग करायचं आहे। याच्यामध्ये एसआयटी तयार केलेली आहे। नाशिक सीपी आणि एसआयटी मिळून या ठिकाणी हे काम पूर्ण करता आहेत आणि मला असं वाटतं की या संदर्भात कुठल्याही परिस्थितीत कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही। आता याला राजकीय रंग देण्याचा काही प्रयत्न चाललेला आहे। कोणाजवळ काही पुरावा असेल तर त्यांनी तो निश्चित आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई होईल। भोंदू खरातला कोण कोण भेटलं याचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे आहेत असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। खरातला भेटणाऱ्यांपैकी कोणाचा त्यात सहभाग असेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आता अनेक लोक जायचे, विरोधी पक्षाचे कोण कोण गेले त्याचे मी पुरावे देऊ शकतो। माझ्याकडे सर्वात जास्त तर माझ्याकडे पुरावे आहेत याचे, पण ते पोलिसांकडे आहेत। ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाही आहे। त्यांना खरातांना भेटणाऱ्यांपैकी कोणाचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर कारवाई होईल, पण कोणी भेटलंय अशा याच्यावर जर कारवाई आपण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग तुम्हाला माहिती आहे की कोण कोण काय काय कसं कसं करायचं। आता देवेंद्रजी फडणवीसांनी खुलेआम जे काही असतील या प्रकरणात सगळ्यांचे पुरावे द्यावे। तो कुणा पक्षाचा आहे, सत्ताधारी आहे, विरोधक आहे, हे काही बघू नका। या भोंदूबाबाच्या या अंधश्रद्धेला बळी कोण पडले आणि दुष्कृत्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत, सर्वांवर कारवाई करा। विरोधक काय आणि सत्ताधारी काय असेल हिम्मत तर दाखवा। खरात प्रकरण उघडकीस आल्यापासून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र आम्हाला राजकारण करायचं नाही असं स्पष्ट शब्दात सांगत मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी आपण गंभीर असल्याचं सांगितलंय। आता खरात याच्या चौकशीतून काय काय बाहेर येतंय, कोणाची नावं समोर येत आहेत याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।